खोकू आला? काय करू? कुठे आहे? कुठे आहे? इकडे नाही, तिकडे नाही चॉकलेट. तर हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळं मस्त असणार. मी पण मस्त आहे. माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि इथे माझी सकाळ झालेली आहे आणि मी इथे केस धुतलेले ते वाळवत होती मी इथे. आणि वाळवल्यानंतर कारण की आज तर पूर्ण बादल आहे, तर डोकं दुखते माझं, म्हणजे ओले राहिले तर. क्या चाहिए? बाद में दूंगी ना. तो अभी अभी चाहिए तो आपली. मग इथं माझ्या पोरीसोबत गप्पा केल्या आणि त्यानंतर किचनमध्ये आली. मी म्हटलं आज सोमवार आहे, आज उपवास आहे, तर सगळ्यात आधी मला पहिला चहा पाहिजे होता. कारण की जोपर्यंत चहा पित नाही तोपर्यंत काही एनर्जी येत नाही. तर मी इथे सगळ्यात आधी दूध घेतलं आणि त्यामध्ये चहापत्ती आणि थोडीशी साखर टाकली, जास्त नाही, फक्त थोडीशी. म्हणजे मला तर डॉक्टरने शुगर फ्रीच प्यायला सांगितली आहे, पण मी थोडीशी साखर टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी चहा मांडून दिला आणि भांडे जे होते खूप सारे होते. तर इथे रात्रीचा भात होता तो जळलेला होता आणि पूर्ण कुकर पण जळलेला होता, कारण की मी गेली होती दूध आणायला आणि गॅसवर भात होता तो जळून गेला. तर हे बघा आता हे कसं निघेल. तर मी म्हटलं चला थोडंसं आयडिया आपण काहीतरी यूज करा आणि हे काढा. तर मी याच्यासाठी पहिलं पाणी घेतलं आणि याच्यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा टाकला, थोडा जास्तच टाकला मी, अर्धा चम्मचचा तेवढाच टाकला, छोट्या चम्मचचा. आणि याच्यामध्ये घालून घेतलं मी थोडंसं मीठ घातल्यानंतर मी याला गॅसवरती लावून दिलं आणि हाय फ्लेमवरती ठेवून दिलं. फक्त 5 ते 6 मिनिट मी याला बॉईल करून घेतलं, म्हणजे एक उकळी येईल आणि उकळी आल्यानंतर मी त्याला सोडून दिलं तसंच. आणि गरमच घेतलं मग मी ते. इथं नाही, हे पूर्ण बॉईल होऊन गेलं आणि बॉईल झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कसं झालेलं आहे. तर इथे हे पूर्ण बॉईल झाला आणि एकीकडे चहा मिळाला. तोपर्यंत मी म्हटलं चहा पिते आणि याला थोडंसं थंड होऊ देते म्हटलं मी. हे बघा मस्त हे याच्यानं जे सोड्याने आहे ना पूर्ण निघून येते ते. आणि तुम्ही पण ही ट्रिक खरंच घरी अपनावून पहा आणि करून बघा घरी, खरंच होते. तर चहा पिऊन झाला माझा आणि त्याच्यानंतर जे आहे मी हे गरम पाणी पूर्ण फेकलं आणि असंच गरम घेतलं आणि मी घासायला लागली. पूर्ण मी जे आहे चकाचक घासून घेतलेलं आहे ते, आणि मागून पुढून पूर्ण, कारण की आतमधून जळला तर त्याचा जे काळपटपणा आहे ते मागून पण लागला. तर मी इथे पूर्ण धुवून घेतला घासल्यानंतर. आणि बघू शकता इथे कुकर एकदम चकाचक झालेला आहे. तर तुम्ही पण करून बघा. इथे मी सोयाबीनची वडी घेतलेली आहे भाजी बनवायला, पण ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार कारण की एवढा वेळ नाही आणि घरी पाहुणे आलेले आहे. तर मला इथे भाजीची बनवली होती मी ती भाजी मी पटकन बनवून घेतली. तुम्ही बोलाल तर मी ते सोयाबीनच्या वडीची रेसिपी शेअर करणार. तर इथे माझा सगळ्यात आधी भात झालेला आहे आणि आता मला बनवायचे आहे इथे मुंगाच्या डाळीच्या पुऱ्या. तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मुंगाची डाळ मी भिजू टाकलेली होती रात्री आणि ते मुंगाची डाळ मी घेतलेली आहे, छिलटे काढून घेतली आणि याच्यामध्ये मी जे मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करणार आहे एकदम हे पिठासारखं. तर इथे मी त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक घालून घेईल आणि थोडंसं मिरच्या घालून घेईल. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालायचे, नाही तर नाही घालायचे. तर मिरच्या धुवून छान घेतलेल्या आहे इथे आणि मी कापून टाकते. मी कमीत कमी 10 ते 15 घेतलेला आहे, कारण की पुरीमध्ये जे आहे लाल तिखट यूज नाही करणार आहे, फक्त मी हिरव्या मिरच्याच घालणार आहे त्याच्यासाठी. तर इथे जे आहे हिरव्या मिरच्या मी घालून घेणार आहे. आता पटापट इथे मिरच्या कापून घेते आणि त्यामध्ये मी अद्रक पण टाकून देते आणि हे बारीक मिक्सरमध्ये पिसून घेते. आता मी याला छान असं अद्रकला बारीक कापून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून पण मी बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि जिरं 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मी घेतलेले आहे. इथे अजवाईनमध्ये मला तो कचरा दिसला, मी ते काढलं. आणि वरून सांबार टाकणं खूप गरजेचं आहे. सांबार टाकणार नाही तर याच्यामध्ये तुम्हाला ते चांगलं दिसणारच नाही. हे बघा एकदम बारीक मी मूग डाळीचं जे मिश्रण आहे ते पूर्ण बारीक मी केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. मूग डाळीचं जे मिश्रण झाल्यानंतर याच्यामध्ये मी हळद घातली आणि याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं, आणि इथे मी भिजवून घेतलेलं आहे. छान बघा किती छान झालेलं आहे. आणि मी इथं पिठाला 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवलं. त्यानंतर कढाईमध्ये तेल घालून घेतलं. तेल तापल्यानंतर मी इथे पुरी बेलून घेत आहे. पुरीचा आकार बघा केवढा आहे आणि किती जाडी आहे, तरच तुमची ही पुरी फुगणार नाही. तर पुरी फुगणार नाही जास्त जाड बनवली किंवा जास्त पातळ बनवली तर इथे माझी पुरी बघा कशी अशी टम्म फुगलेली आहे. हे मुगाची पुरी आहे, साधी पोळी नाही आहे, पण टम्म अशी फुगलेली आहे. तर मी हेही सांगणार तुम्हाला, तुम्ही कमेंट कराल तर की पुरी कशी फुगली पाहिजे, त्यासाठी पीठ कसं भिजवायचं ते पण टिप्स सांगणार आहे. तर इथे मी पटापट पुऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि इथं पाहुणे घर जाणार होते म्हणून पाहुण्यांना पहिले मी जेवण वाढून घेते. मी साधंच जेवण बनवलं होतं. इथं भात आणि सोयाबीनच्या वडीची भाजी आणि मूग डाळीच्या पुऱ्या हे मी बनवले होतं पाहुण्यांसाठी जेवण. तर
त्यांना खूप गडबड होती म्हणून मी पटापट गडबडीत बनवलं. तर सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा आणि कमेंट करा. चला भेटूया